नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। चित्ताची भोवता होयते बहुता सुख तिजे, देवाची पूजा हे भूताचे पाळण, मत्सर तो क्षीण बहुतांचा सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारांचा आहे। संतत्वाची कसोटी सांगणारा अभंग आहे। अभंगाची सुरुवात असं वाटत नाही की अभंग संत करेल। अभंगाच्या तिन्ही चरणामध्ये उपदेशच आहे। करावा संकोच चित्ताची भोवता व्हायची भोवता सुखी, देवाची पूजा हे भूतांचे पाळ, हे उपदेशच आहे। रुसावे फुगावे आपल्यावर हा उपदेश, उरला ते सगळे उपदेश। पण या तिन्ही चरणामध्ये केलेल्या उपदेशाचं पर्यवसन काय? या तिन्ही चरणातल्या उपदेशाचं पर्यवसन आहे, या तिन्ही चरणाचा उपदेश म्हणजे संतत्वाचा निकष। त्याचा शेवट आहे तुका म्हणे संतपणे याची। संत जेव्हा उपदेश करतात तेव्हा संतांच्या पुढे सगळा समाज, सर्व समाजाला संत उपदेश करतात। उपदेश करत असताना अधिकार परत नाही, अधिकार तैसा पामराचा उपदेश वेगळा आहे, विषयाचा वेगळा आहे, जिज्ञासूचा वेगळा आहे, शेवटी मुक्ताचा सुद्धा उपदेश। पामराला काय उपदेश केलेला आहे? पामराला परमार्थ सांगून चालत नाही, कारण तो परमार्थ मानतच नाही। पामरा जर सांगितलं की मंदिरामध्ये देव आहे, देवाचा नमस्कार कर, तर पामर असा प्रश्न विचारतो की देवीचे देवळेश्वर जरी नियामक होती साचार तरी देशीचे डोंगर उभे कर। मंदिरातली मूर्ती ही जर नियामक असेल तर ती मूर्ती ज्या डोंगरातल्या दगडानं घडवली ते डोंगर का राहिले? पामराला सांगितलं की विधीपूर्वक लग्न करावं, तर पामर विचारतो की पशुपक्ष्याचं लग्न कधी झालंय का? मग त्याला किती सुंदर मुलं होतात, तेने कोणी प्रतिपत्ती विवाह केले। म्हणून पामराला परमार्थ सांगून चालत नाही। काय माहिती आहे का? पामराला आघात करावा लागतो, आघात, त्याला म्हणतात प्रभू संमित। पामराच्या उपदेशामध्ये शब्द प्रमाण आहे, शब्द। मुक्षूच्या उपदेशामध्ये रसप्रधान आहे, लावण्या पाया हे रसप्रधान। चाल केला ते मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा, तुझं पापाचे नाही यायचे, ते शब्द प्रमाण। जोडवण्या धनु उदास, उत्तम व्यवहारी उदास विचारे, इथं विचार प्रकार। उपदेशामध्ये तीन प्रकार आहेत, प्रभू संमित, सुरत संमित आणि कांता संमित। राजाच्या उपदेशामध्ये शब्दाला महत्व असतं। असं का, असं विचारण्यात ताकद तुम्हाला नसतं। आपले सोयरे धैर्य इष्टमित्र हे जेव्हा उपदेश करतात तेव्हा त्याच्यामध्ये विचार प्रधान असतो। तू अशा तऱ्हेने वेगळा राहिलास तर कुटुंबाची अडचण पडेल, सध्या वेगळा राहून त्याच्यामध्ये विचार प्रधान। आणि पत्नी जेव्हा उपदेश करते तेव्हा त्याच्यामध्ये शब्दालाही प्रामाण्य नाही, विचारालाही तेव्हा त्याला रसाला प्राधान्य। पत्नी जर मालकाला असं म्हणले की कुठं चाललंय हो, म्हणले कीर्तनाला, नाही गेलं तर काय होईल? म्हणलं तू सांगणार कोण? पण माझं म्हणणं आहे जाऊच नका, तो परत तुझ्या बापाचं आहे का?
पण पत्नी असं कधीच सांगत नाही कीर्तन जाऊ नका. पत्नी कसं म्हणते, तुम्ही कीर्तन चाललाय का हो? माझं काय म्हणणं आहे, आजचे दिवस नाही गेले तर काय होईल? पागळला का? पत्नीच्या उपदेशामध्ये रस प्रधान. पामराला रस चालत नाही, विचार चालत नाही. पामराला आघात करावा लागतो. जन्मायेवनी काय केले, जन्मायेवनी काय केले, जन्मायेवनी जन्मायेवनी काय केले, स्वामुद्दल गमली, स्वामुद्दल गमली, पामराला धक्का द्यायचा असतो, त्याला धक्का देऊन जागृत करायचं असतं. अनेक प्रमाणात मुख्य मुद्दा हा नाही, पण पुढं सरकायचं. आता जो विषय आहे, विषय म्हणजे प्रापंचिक, त्याला उपदेश करताना वैचारिक पातळीनं उपदेश करावा लागतो. जव हे सकळ
उपदेश प्रापंचिकच असेल का? तुका म्हणे हे की मुमुक्षूला हा उपदेश करावा लागत नाही, जोडून या धन. हा मुमुक्षूचा उपदेश नाही, कारण मुमुक्षूला धनच लागत. मुमुक्षासाठी उपदेश कोणता आहे? निर्वाह करुती, हा मुमुक्षासाठी. अन्नाच्छादन हे मुमुक्षू सांगितले. साधकाची दशा उपाधी दशा. पुढचा प्रश्न आहे, मुक्ताला उपदेश संभवतो का? मुक्ताला शास्त्रामध्ये सांगितले की मुक्त हा उपदेशाचा अधिकारी नाही, कारण तो विधिनिषेधाच्या पलीकडे गेला असतो. म्हणून मुक्ताला शास्त्र बंधन करू शकत. आता पुढे आहे का? शास्त्र मुक्ताला बंधन करू शकत नाही, पण संत करू शकतात. हा संत आहे ना, संत शास्त्राच्या पुढे लक्षात. संतांचा जो अधिकार आहे तो शास्त्राचा आहे, शास्त्राचा जो अधिकार आहे तो संतांचा आहे, संतांचा आहे तो शास्त्राचा आहे. बरंच आहे. एक अभंग आहे, असत्य वचन होता सर्व जोडी लग्न. त्या अभंगावर मी विवेचन लिहिले स्वतंत्र. काय की व्यासाने श्रीमद भागवताच्या 8व्या स्कंदामध्ये बळीराजाला शुक्राचार्याने उपदेश केला, तेव्हा 7 ठिकाणी खोटं बोलायला परवानगी दिलेली आहे. स्त्रीषु नर्मविवाहेषु वृत्यरते प्राणसंकटे गोब्राह्मणार्थे हिंसायाम नानृतम जुगुप्सते, असा श्लोक आहे. 7 ठिकाणी स्त्रीषु, स्त्रियांच्याशी बोलताना खोटं बोललं तर चालतं म्हणून. असं काय स्त्रियांच्या मनात राहत नाही गोष्ट पाहिजे. स्त्रीषु नर्मविवाहेषु, लग्न जमत असेल तर खोटं बोल. वृत्त्यर्थे, आपल्या धनाचं रक्षण होत असेल तर खोटं. कशी ओळ ज्ञानेश्वरी म्हणजे आठ्यू आतोडे आडवी, मग आठ्यता जेवी हात. वृत्त्यर्थे प्राण संकटे, प्राणाचं संकट आलं तर खोटं बोल. गोब्राह्मणार्थे, गाईसाठी खोटं बोलावं, ब्राह्मणासाठी खोटं बोलावं. हिंसायाम, आणि एखाद्या जीवाची हिंसा होत असेल तर खोटं बोलावं. उगाचच सांगतो 2 मिनिटात. गाईच्या पाठीमागं कसायला लागला आणि एक मनुष्य बसला. का हो, गाय इकडे गेली का? असा मोठा आहे. सांगितलं तर गाय मरणार, नाही सांगितलं तर खोटं बोलावं लागतं. खोटंही बोलायचं नाही, गाय सुद्धा वाचवायची, दोन्ही कसं काय? त्यानं उत्तर कसे दिलं? या पश्यती नसा वृते, या वृते सान पश्यती. त्यानं कोडेच उत्तर दिलं, या पश्यती नसा वृते. त्यानं सांगितलं जिनं पाहिलंय तिला बोलता येत नाही. या वृते सान पश्यती, जिनं पाहिलंय तिला बोलता येत नाही. जी बोलती तिनं पाहिलेलं नाही. विचारण्याच्या लक्षात आलं बहुतेक बावळ काय वाचली ना. आता नामदेवपाच्या सोप्या भाषेत सांगतो. नामदेवपाची सोपी भाषा मराठी. ज्यानं बघितलंय त्याला सांगता येत नाही, आणि जे सांगतंय त्यानं बघितलेलं नाही. जगद्गुरु तुकोबार आहे. व्यासांचं म्हणणं नाकार. परोपकार घडत असला, लग्न जमत असलं तरी सुद्धा खोटं बोलायचं नाही असं तुकोबार का म्हणतात, त्याचं कारण मी गाथ्यात दिले.
अजून गाथा प्रकाशित व्हायचा आहे. गाथ्यात काढण्याचे काय कारण झाले की व्यासाने 7 ठिकाणी खोटं बोलण्यासाठी तिथं परवानगी दिली ना, तो काळ होता द्वापार युगातला. द्वापार युगातले लोक धर्मनिष्ठ होते. मग ते विचार करून बाबा आता खोटं बोलावं का. कलियुगातले लोक तसे नाहीत. कलियुग आधीच आळशी कोणी करतो. कलियुगातले लोक सांगितलंय व्यासाने ना, बोला केल्या का खोटं काय म्हणतो कोबारायने अगदी निक्षून सांगितलं की नाही. काय काय आम्हाला शक्य आहे. देव जोडे तरी करावे. ह्याच्यावर सुद्धा मी विश्लेषण केलं. अधर्म करा म्हणजे केव्हा करा. अधर्म केल्याशिवाय देव मिळतच नाही असं असेल तर आला. ज्ञानोबारायच्या बारीत उभा राहिल्यावर मधनं घुसण्यासाठी हे प्रमाण केलेलं नाही. जाऊ दे विस्तार नको. मी अभंगाकडे अजून जायला अवकाश आहे. तेव्हा संत मी काय सांगितलं, संत मुक्तालाही उपदेश करतात. गीता काय सांगते, नैव तस्य कृतेनार्थो ना कृतेने. बरोबर आहे. ज्ञानोबाराय सांगतात, जे के प्राप्तार्थ झाले निष्कामता तयाही कर्तव्य असले बोलले बस. कसं आहे ज्ञानोबारायचं प्रमाण. गाते श्रोते आणि पाहते. म्हणजे गाते श्रोते आणि पाहते. सोहम भावी पूर्ण ज्ञाते. या सकाळचे मुक्ताला सुद्धा उपदेश आहे. त्याच्या पुढे आहे का पामर विषयी मुमुक्ष आणि मुक्त याच्या पलीकडचा वर्ग आहे. त्याला संत म्हणतात. मुक्तामध्ये संतामध्ये काय फरक आहे का बरं का. मुक्तामध्ये संतामध्ये फरक आहे. जो मुक्त आपली आत्मानंदाची स्थिती स्वतःपुरती भोगतो तो मुक्त आहे. आणि जो मुक्त आपला आनंद जगाला देतो तो संत. काय का संत मुक्त आहेत बरं का. संत मुक्त आहेत. मुक्त संत असेल असं सांगता येत नाही. एवढा विस्तार काय केला. हा अभंग असा आहे, याच्यामध्ये जगावर उपकार करणारे संत त्यांनाही उपदेश केले. तुका म्हणे संतपण याची तुका म्हणे संतपण याची तुका म्हणे संतपण याची तुका म्हणे संतपण याची दीपक मंत्री म्हणून मी माझी पद्धत आहे. म्हणणारं कोणी असलं की मी गप्प बसतो. सरदार गुरुजींचा दृष्टांत आहे बघा. ते म्हणायचे विश्वासघात परवडला पण अवसानघात परवडला. अवसानघात म्हणजे काय, एक क्विंटलचं पोत आहे, दोघांनी द्यायचं उचला गाव उचललं, ते खांद्यापर्यंत आलं आणि पलीकडच्या माणसानं हात सोडला
त्याला म्हणायचं अवसान घातलं. ती खूप चांगला म्हणायला लागले तुला. चला, भूतांची पूजा आहे तुका म्हणे संतपण. आता तुम्हाला मी इतिहास सांगणार आहे. जगामध्ये काही संत असे झाले, काही संत असे आहेत की ते संतच आहेत, पण ते उपदेशाला प्रवृत्त होत नाही. काही संत असे आहेत जे उपदेशाला प्रवृत्त होत, नुसते होत नाहीत, ते अन्य संतांनाही सावध करतात. तुमचं कुठं तरी चुकतंय असं सांगणारे 4 संत झाले. पहिली संत आहे, त्या बाईचं नाव आहे गार्गी. ही औपनिषद काळात आहे. औपनिषद काळ हा अपौरुषीय काळ आहे. ज्ञात नाही आपल्याला उपनिषद केव्हा निर्माण झाले आपण सांगू शकत नाही. औपनिषद कालामध्ये गार्गी झाली. जनकाच्या सभेमध्ये ज्यांचे ज्यांचे शिंग आणि खूर सोन्याने मडवलेले आहेत आणि ज्यांना वत्स आहे अशा संवत्सर सालंकृत गायी दान दिले आणि त्या मांडल्या गाय बऱ्याच 1000 गाय होत्या. आणि जनकाने एवढं सांगितलं की आमच्या सभेमध्ये जो ब्रह्मनिष्ठ असेल त्याने या गाय नाही. अवघड आहे. जनक सतत ब्रह्मनिष्ठ होता. काय काही नेण्याची इच्छा सर्वांना आहे. काय नेताना मी ब्रह्मनिष्ठ आहे हे सिद्ध करायचे ना. आणि हे मी ब्रह्मनिष्ठ आहे हे सिद्ध करायला गेलं ना की आपण ब्रह्मनिष्ठ नाही हेच सिद्ध होतं. ज्ञानोबाच्या भाषेत आम्ही झालो ऐसे म्हणे तो तोंडी पाचरू गेला तो बोंबे सकट मला ज्ञानोबा असो. सगळे स्तब्ध. बराच वेळ झाला. जनक चिडला. जनक म्हणला अरे माझ्या सभेमध्ये ब्रह्मनिष्ठ नसावा म्हणजे माझ्या सभेचा केवढा अपमान आहे. पूर्वीच्या लोकांच्या सभेमध्ये ब्रह्मनिष्ठ ज्ञानी लोक नसले तर ते लोक आपल्या राजसभेचा अपमान मानत होते. आत्ताच्या सभेमध्ये बावळट लोक नसतील तर लोकसभेचा लय मोठा विषय काय आहे. एक विषय सांगतो बरं. हे मनमोहन सिंगाचं राज्य होतं ना तेव्हा एक ठराव टाकला होता. त्याला म्हणतात अनुकरण. बरं का अनुकरण. अनुकरण करण्याचा ठराव टाकला होता. पण ते त्याला आपल्या देशातून विरोध होता मोठा. त्याचा ते बाकी सांगत नाही का विरोध होता. तेव्हा काँग्रेसकडून ठराव होता. बहुमतात तो संमत झाला पाहिजे. तेव्हा सोनियाबाईंनी काय केलं काँग्रेसचे सगळे सरकार बोलवले बंगल्यावर खासदार. त्यांना सांगितले पहा हे अनुकरार काय तुम्हाला माहीत नाही. तुमच्या माहितीसाठी बारकी पुस्तिका दिली होती. इंग्लिशमध्ये होतं सगळं. आणि सांगितलं की ही पुस्तिका वाचा आणि तुम्ही मतदान करा. पण एक लक्षात ठेवा पुस्तकात काय काय लिहिलेलं असं ना पण मतदान मात्र ठरावाच्या बाजून करणार का. हे जेव्हा वाक्य ऐकलं खासदारांनी ते म्हणले ठरावाच्या बाजूनेच मतदान करत मग वाचायचं कष्ट कशाला घेतलं. इट इज डेमोक्रेसी ऑफ इंडिया. अरे आमच्या दरबारामध्ये ब्रह्मनिष्ठ नाही. याज्ञवल्क्यांच्या लक्षात आलं की आपल्या राजाचा अपमान होतो. मग याज्ञवल्क्याने आपले शिष्य होते त्या शिष्याला डोळ्याला खोलवलं. शिष्य उठले त्यांनी गाय घेऊन येते. आता जोपर्यंत गायला कोण हात लावत नव्हतं तोपर्यंत सभा शांत होती. पण जेव्हा याज्ञवल्क्यांच्या शिष्यांनी गायी सोडल्या तेव्हा दरबारातले पंडित जागे झाले. कारण भारतीयाच्या अंगामध्ये एक गुण उरलेला आहे मला मिळालं नाही तर चालेल पण तुला पचून देणार नाही. पंडित उठले का हो याज्ञवल्क्य तुम्ही ब्रह्मनिष्ठ आहात का. याज्ञवल्क्य म्हणले आम्ही तसं सांगितलेलं नाही. मग
काय नेता येते गो कामावय, आम्हाला काय पाहिजे बाकीचं घेणं नाही. म्हणजे काय ब्रह्मनिष्ठासाठी आहेत मग म्हणजे तुम्ही अनुमान करा, आम्हाला काय करायचं. हे भांडण जेव्हा विकोपाला गेलं तेव्हा याज्ञवल्क्य ब्रह्मनिष्ठ आहेत का याचा वाद वाढला. तेव्हा त्या दरबारामध्ये एक गार्गी नावाची ब्रह्मनिष्ठ स्त्री आली. ती जेव्हा दरबारात आली तेव्हा तिच्या अंगावर बोटभरही चिंधी नव्हती. तिला पाहिल्यानंतर सगळ्या पंडितांनी लाजेनं खाली माना घातल्या. फक्त याज्ञवल्क्याने खाली मान घातली नाही. तेव्हा गार्गीनं त्या सभेमध्ये निकाल दिला की ते एकच फक्त ब्रह्मनिष्ठ आहे याज्ञ. म्हणजे ब्रह्मनिष्ठाचा निकष सांगणारी ब्रह्मनिष्ठ स्त्री जनकाच्या दरबारामध्ये होती. विठ्ठला दुसरा प्रसंग जनकाच्या दरबाराचाच आहे. जनकाच्या दरबारामध्ये पंडितांची चर्चा चालू होती आणि त्यामध्ये कोहळ ऋषी, कोहळ नावाचे पंडित होते. त्यांचा एक मुलगा होता. आईने सांगितलं जा रे दरबारात तुझे वडील आहेत त्यांना घेऊन ये, बोलून ये. आपल्या वडिलाला मुलगं ते गेले. तर ते मुलगं होतं अष्टावक्र. अष्टावक्र ऋषी होते आणि ते जन्मतात 8 ठिकाणी वाकडा. अष्टावक्र म्हणजे 8 ठिकाणी वाकडा. आता तो वाकडा का होता त्याचंही कारण आहे. त्याचे वडील कोहळ ऋषी ते मुलांचा पाठ घेत होते. आणि ते पाठ घेताना त्यांनी एक संस्कृत शब्द उच्चारला. अष्टावक्रातून आईच्या गर्भातून सांगितलं की बाबा तुम्ही हा जो उच्चार करताय ना तो उच्चार व्यवस्थित नाही. आपल्या शिष्यांच्या देखत आपल्याला होणाऱ्या मुलाला आपला गर्भातून अपमान केला. वडिलांना समजतो काय? वडिलांना रागा त्याला शाप दिला उन्मत्ताला कसा आत्तापासून माझ्या चुका करतो का? जा तू 8 ठिकाणी वाकडा होईल. खरं सांगितल्याचं फळ त्या पडतो. त्या 8 ठिकाणी वाकडा काय पाय कुणीकडे तर फेकले, पाठीमाग कुबड आलेलं, मानेकडे झालेली काहीतरी, आत्याचे काहीतरी वळलेले आणि डोळेही तसेच काहीतरी कुठेतरी. अष्टावक्र जिकडं चालायचा तिकडं बघायचा नाही. तो बघायचा दुसरीकडे, चालायचा दुसरीकडे. म्हणजे काय? म्हणजे म्हणजे मी तुम्हाला दाखवतो. अष्टावक्र बघायचा इकडं आणि चालायचा इकडं. म्हणजे फार एकदम म्हणजे आता जे माझ्या मागं उभे राहिलेत ना त्यांना म्हणजे कळणारच नाही. विठ्ठला काय काय झालं नाही का? उद्यापासून पुढे उभं राहायचं. ते बघायचं इकडून चालायचं. काय मुलीला बघण्यासाठी माणसं गेली ना. त्यांनी प्रश्न विचारला आपल्या मुलीला, बाळ तुमचं वय काय? सांगणाऱ्यानं सांगितलं माझं वय 49. अवघडच आहे. ते म्हणले तुमचं शिक्षण किती झालं? जुन्या काळामध्ये शिक्षण जास्त नव्हतं त्यामुळे मी फक्त 5वी पास आहे. म्हणजे मला आवडतं काय? म्हणजे मला क्या करा. प्रश्न विचारणार वाईटाला बरं का. प्रश्न विचारणारा म्हणला मी मुलीला विचारतोय तुम्ही का उत्तर देताय? तो म्हणला तुम्ही माझ्याकडे बघताय. असं ते विचित्र ध्यान आलं आणि पंडितचे हसायला लागले. बाबा पोट धरून पंडित हसायला लागले. पंडित हसतील त्याच नवल नाही, अष्टावक्र हसायला हे पण मोठ्याने हसायला. मग पंडितांच्या लक्षात हे नुसतं वाकलं नाही, बावळट सुद्धा. बऱ्याच वेळानंतर जनकानं विचारलं अष्टावक्रांना बाळ तू का हसतोस? तेव्हा त्याने विचारलं जनकानं तुम्ही का? मग पंडित चपापले म्हणलेकडे वेगळे दिसते. आवडलं
तर जनक राजा म्हणला, तुला बघून आम्ही हसलो. तो म्हणला, मी तुम्हाला बघून हसलो. जनकाने विचारलं, आमच्याकडे बघून हसण्यासारखं काय? त्याने विचारलं, माझ्याकडे बघून हसण्यासारखं काय? ते म्हणजे तुझं शरीर तेवढं विचित्र आहे की हसावं लागत नाही, आपोआप हसू येतं. त्याने सांगितलं, तुमची बुद्धी तेवढी विचित्र आहे की हसू. आता सगळे पंडित शांत झाले आणि अष्टावक्रांनी जनकाला विचारलं की महाराज, तुम्ही चर्चा कशाची करता? त्याने सांगितलं, इथं आत्मचर्चा चाललेली आहे. अष्टावक्र परत मोठ्यानं हसला, कारण केवढा विनोद आहे. चर्चा आत्म्याची चालली आणि परीक्षण देहाचं विठ्ठला. अष्टावक्र म्हणला, राजा, अरे तू पंडितांची नाही चर्मकारांची सभा भरवली असेल तर तू हे सगळे कातड्याचे पारखे आहेत, त्याच्याकडून तुला आत्मज्ञान काय होईल सांग. ज्ञानी पंडितांचा निकष लावणारा अष्टावक्र. त्याच्यानंतर तिसरी व्यक्ती, म्हणजे संत वाङ्मयातली चित्कला मुक्ताबाई संतत्वाचा निकष लावते. मुक्ताबाई सांगतात, घर बांधले डोंगरी अंतरी वश केला त्याला म्हणून मुक्ताबाईंनी संतत्वाचा निकष सांगितला. लक्षात ठेवा, ज्ञानोबरायासारखे महात्मे ते उद्विग्न झाले. मुक्ताबाई ज्ञानोबरायांना उपदेश करते की तुम्ही स्वतःला ज्ञानी साधू बनवता. म्हणजे काय वाय गेला काय उपदेश आहे? मुक्ताबाई सांगते, जीवदासाने सांगितलं. कोणी काय हो? मुक्ताबाई सांगते, ज्ञानोबा, तुम्ही गीतेवर टीका करणार आहात आणि गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये भक्ताचं लक्षण आहे, यस्मान नो द्विजते लोको लोकांनो द्विजते. या श्लोकावर काय अनुवाद कराल? या लोकात न उद्विजते. तो भक्त यस्मात लोका न उद्विजते, ज्याला जग उपभोगता कामा नाही. जो जगाला उपभोगता कामा आमचा असा आहे. आम्ही तर तुम्हाला सांगतो की परत आम्हाला तारीख देऊ नका. काय देऊ नका त्याचं कारण कवसाच असतं, ते सोडून द्या. नाहीतर जग तर आम्हाला सांगतो की त्या मार्गाचं नाव तेवढे घेऊ. म्हणजे आम्हाला गाव तर उभगतो नाही, आम्ही तर गावाला उभगतोय. एक कीर्तनकार मला भेटला. आम्हाला तात्या, आपल्या जिल्ह्यात सगळ्या गावात माझी कीर्तन झाली. ते म्हणलेलं का मी 1972 पासून घालते, मला बी अजून जमलेलं नाही. जिल्ह्यात एकही गाव नाही म्हणलं आपलं कीर्तन नाही असं. काय सांगताय? काय एकच गाव राहिले म्हणलं. कुठलं? म्हणलं माझं.
तालुका गाजवला. गावाला विचार गावामध्ये लई छान आहे नका काय बोललं तुम्ही. याच्यावर दृष्टांत कुठला पाहिजे? काय ज्ञानोबाने दृष्टांत सिंधुजनी माझी जळचरा. समुद्र रागवला तर समुद्रातल्या जळचरांना भीती निर्माण होत नाही. समुद्र म्हणजे संत, हे जळचर म्हणजे संत. समुद्र संत प्रक्षोभित झाले तर जगाला भीती नाही. जळचरींमुखी जे समुद्र आहे आणि समुद्रामध्ये माशांनी सगळी कालवा कालोखी इकडे तिकडे फिरायला लागले तर समुद्र कधी म्हणला नाही जरा शांत बसा का ते घेऊन मग ते जगे तात्या दया खंती न लगे दयाचेने अंगे नशीने मुक्ताबाई. आणि मुक्ताबाईच्या नंतर जगद्गुरु तुकोबा आहे. तुका म्हणे मज कळते म्हणून तुकोबारांचं म्हणणं असं आहे का? तुकोबाराय सांगतात जोवरी तोवरी माळा मुद्रांची भूषणे जव तुकयाचे दर्शन झाले. जोवरी तोवरी संकपनाच्या गोष्टी घरी गेलो बोलता जो वरी सवरी समुद्र करी जवळच्या पंचानना देखील जवळच्या अगस्त्य ब्राह्मणा. आणि दुसरा आपण आहे जोवरी चोरी शोभती जवना हिरा. बरोबर जोवरी चोरी शोभती दीपिका नववत आहे का भास्करा. का म्हणे जोवरी तोवरी संतपणाच्या गोष्टी जवना ही बेटी. तुकोबार आहे संतत्वाचा निकष लावणारे संत आहेत. तुकोबारांच्या काळामध्ये चिंचवडचे चिंतामणी देव मोर्या गोसावीचे चिरंजीव म्हणजे बारकं प्रश्न नव्हतं तेव्हा चिंचवडच्या देवस्थानाला शिवाजी महाराजांनी वर्षासन दिलेलं आहे. शासन मान्य असं संस्थान त्यावेळं होतं ते. वर्षासन याचा अर्थ की बाजारातून कमी दरानं धान्य घेण्याचा हक्क चिंचवडच्या देवस्थानाला होता. मोठं प्रश्न आहे. तुकोबाराय चिंचवडच्या चिंतामणी देवाकडे गेले. त्यांनी त्यांचं स्वागत केलं. जेवायला पात्र टाकली. तुकोबारांना काय वाटलं कोणाला म्हणजे जरा चिमटा काढून काही चिमटा जरा चिमटा काढला. तुकोबारांनी चिंतामणी देवा गणपतीशी आणा कारवाने भोजना तुझी पात्री. असा चिंतामणी कामच कुठला देव म्हणजे तुके एवढी कशी थोडी अभिनाम सगळी वाढ वेळ झाला.
हे तटस्थ ब्राह्मण पैसे देत. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते तुकोबाराई म्हणजे मी गणोबाला बोलवतो पण माझ्या सामर्थ्यावर नाही बघा. तिथं सुद्धा नम्रता ठेवली आणि त्वरित बोलले. मग भोगता नारायण लक्ष्मीचा पती म्हणून एक प्राणावती घेतल्या. भरता आणि भोगता करता आणि करवता आपण सर्वचा पूर्ण काम विश्वंभर कृपादृष्टी निहाळी प्रार्थना करीत ब्राह्मणांची कवळो कवळी घ्यावी नाम अच्युताचे भोजन भक्ताचे तुका म्हणते. असे तुकोबा एक लक्षात. चिंतामणी देवाकडे गेले तर चिंतामणी देव ध्यान करतो. ते ध्यान करता करता कुठं मन गेलं पुन्हा डोळे भेटले की मन कुठं जाते सांगता येत. ते मन गेलं बागेत आणि बागेत बघितलं तर मिरच्याची रोपं वाळत होती. ते म्हणले आता नोकराला असं सांगूया की जरा तुळशीचं पाणी कमी करून मिरच्याला लाव. मिरचे कोबारा बसले होते. चिंतामणी देवांचं ध्यान झालं. महाराज कधी आले? ते म्हणजे तुम्ही तुळशीचं पाणी मिरच्या लावत होतं तेव्हा. का म्हणे मग कळके
देवाची हे पूजा भूताचे पाळ देवाची हे पूजा हे भूताचे पाळ देवाची पूजा हे भूताचे पाळ देवाची पूजा हे भूताचे पाळ देवाची पूजा हे भूताचे
अभंगामध्ये भावार्थ संपवलाय. जरी होये जीव सकाळांचा. नाथाच्या अभंगामध्ये एक अभंग आहे, मला सगळ्यात जास्त आवडलेला अभंग तो आहे. काही देखता होईल सगळाच अभंग म्हणतो. सकळा भोवती जीवा नाव बुडबुडली, तळी स्थळी काष्टी, ऐशी कृपा करील नारायण. जीव जगाचा प्रेमसागरी होईल स्नान, काही नवसायतील अंकुर. बरोबर आहे का? ऐसा काही दैवा दृश्य नासून जाईल, सदा संत चरणी देहाचा वास, सेविल शेषैवरी काही नवसायतील अंकुर. सुका नाहीसा होईल अमृत ते पृथ्वीचं सागर, प्रसन्न दया क्षमाशाली काही नवदा होईल. बैराग्य मळत करते चुक्या बंधूमध्ये सांग अनुग्रह आपले नवे तुझविना पान मनोनी घासले शास्त्र. काय गोड आहे या अभंगातले. सगळीच चरण पहा, सगळी सांगत नाही तुकोबाराय सांगतात हे केव्हा घडेल. ऐशी कृपा करीत नाही. पुढचा शब्द लय महत्वाचा आहे, जीव जगाचा. जीव जगाचा होईल म्हणजे याचा अर्थ आहे की सगळ्या जगाच्या सुखदुःखाची संवेदना मला झाली पाहिजे. ती आपली नाही, सगळ्या जगाच्या सुखदुःखाची संवेदना मला झाली पाहिजे. ज्ञानोबाला सांगतात ते वाट कृपेची करी तू, दिशाची देशाची स्नेहाभरी तू, जीवातळी अंतरी तू. आता काय राहिलो, दुसऱ्या जीवाच्या हालीखाली आपला जीव अंतरावा. काय संताची संवेद नाही हो. नामदेवांचा दृष्टांत आपण सांगतो, पण त्या दृष्टांताचा विचार आपण लय केलेला नाही. गोपाळपूरच्या दगडांना नामदेवरांनी विकायला लिहिलेली कापडं पांघरून घातली, आपण ऐकले ना. म्हणजे गोपाळपूरच्या निर्जीव दगडांना ऊन वारा पाऊस थंडी याची जी संवेदना होते ती संवेदना नामदेवांच्या अंतःकरणाला होती. खरं सांगू तुम्हाला, संत आहेत ना, संत व्यवहारात बावळटच असतात आणि म्हणून तर संत असतात. तुकोबारांना व्यापार करता आला का केला नाही, नामदेवांना करता आला का केला नाही. हा नामदेव म्हणजे पहिल्या बाजारामध्ये ते पैसे वसूल करा, आपण जर दामाजी बापांना दिले दामू शेट्टीना, पुढच्या बाजारी 2 गठाणे आपल्या डोक्यावर येतील. काय आहे ना संवेदना. श्रीमद भागवतामध्ये 2ऱ्या श्लोकामध्ये शुकाचार्याने वंदन केलं बरं का. यम प्रवर्जंत मनुपेत द्वैपायनो विलकासुरा पुत्रेची तन्मयतया सर्वोपि वेदुस. पुढचं आहे का? पुढचं काय? तम सर्वभूत हृदयम. शुकाचार्याचं विशेषण काय? तम सर्वभूत हृदयम मुनिमान. काय शब्द आहे हो सर्वभूत हृदय? सर्वभूत हृदय म्हणजे ज्यांचं हृदय सगळ्या भूतांचं आहे. आपल्याला हे कधी जमणार आहे? दुसऱ्याची संवेदना जाणण्याची वृत्ती आपल्यामध्ये काय येत नाही, काही समजत नाही. आपण त्याच गोष्टीपर्यंत ऐकतो. दुसरा दृष्टांत आहे नामदेव कुत्र्याच्या पाठीमागून तुपाची वाटी घेऊन जातो. कुत्र्यामध्ये पांढरं दिसला, उभा उभा लागलेली कैसी खाची पडली. त्याच्यानंतर आजपर्यंत आपल्यापैकी एकटी नामदेव आहे
कुत्र्याच्या पाठीमाग तुपाची वाटी घेऊन गेला. वाटी घेऊन गेला नाही, काय घेऊन गेला बा? नामदेवरायाने तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या पाठीमाग गेले. ही गोष्ट चांगली आहे का वाईट आहे? चांगली आहे. मग आपण कुत्र्याच्या पाठीमाग वाटी घेऊन का जाते? अवघड. नामदेवांची गोष्ट चांगली आहे, पण आपण मात्र वाटी घेऊन जात नाही. का जात नाही? नामदेवराय कुत्र्याच्या पाठीमागं वाटी घेऊन गेले. हे आजकालच्या काळामध्ये विचार केला तर मूर्खपणाचं लक्षण आहे. खरं सांगा, कशाचं लक्षण आहे? तुमच्या तोंडात शब्द येत नाही, कारण का जबाबदारी आहे ना. मूर्खपणाचं लक्षण कुणाला लावायचं? नामदेवरायला. होय, आहे का ताकद लावण्याची? नामदेवरायला मूर्ख म्हणण्याची ताकद आहे का? नाही. कुत्र्याच्या पाठीमागे नामदेवराय वाटी घेऊन गेले. मग शहाणे का मूर्ख म्हणून? शहाणे. आता परत प्रश्न शिल्लक आहे, मग हा शहाणपणा आपण का करत नाही? त्याचं उत्तर आहे का? मूर्ख म्हणून. आपली लायकी कबूल केली का वाईट आहे का? संवेदना काय संवेदना? तरी होय जीव सकाळांचा. मग तुम्ही सकाळांचा जीव झाला तर कीर्तन संपलं. मग करावा संकोच चित्ताची. जेवढा संकोच स्वतः भोवती करता येईल तेवढा करा. तो कशासाठी करा? होय ते बहुता सुख. ज्ञानेश्वरच्या 13व्या अध्यायामध्ये ओवे, घरी दिसे साकड, देही ऐती रोड, आणि गाणी गया होड. घरामध्ये संकोच, आपल्या वागण्यामध्ये संकोच. आमची आई घरातलं लुटून काढलं तर दाराच्या शेजारी केरात गेलेलं धान्य आमच्या वेचून घेत होती आमची. आणि आमचे गुरुजी पंढरपूरला आंघोळ केल्यानंतर नाणीमध्ये जे साबणाचे तुकडे पडतात ना त्या, ते गोळा करत होते. तुकडे गोळा करायचे आणि एका फडक्यात साठवायचे. त्या फडक्याला गाठ बांधायची, ते फडकं पाण्यात भिजवायचं, त्याचा साबण. तुम्हाला काय वाटतं? एवढा कंजूसपणा नाही, त्याला काट कसं. पण आमची आई सांगायची, तू 12 वरकरी देवाला घेऊन ये, मी नाही म्हणली तर बघ. पण हे धान्य करावा संकोच चित्ताची. आपल्या जीवननिर्वाहामध्ये देहनिर्वाहापुरते राहावी. आपल्या जीवननिर्वाहामध्ये जेवढा संकोच करता येईल तेवढा संकोच करावा. आता तो किती करावा ते दुसऱ्या स्कंदामध्ये शुकाचार्यांचा विचार. दुसऱ्या स्कंदामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये शुकाचार्यांनी सांगितलेलं आहे, झाडाला जर पान फुलं आहेत तर जेवणाची व्यवस्था कशासाठी करतो? देवाने 2 हात जर दिल्या, ते 2 हात जोडून जर खाता येतं तर काटली कशाला बाळगतो? झोपण्यासाठी डोंगराच्या ज्या गुहा आहेत त्या गुहाने काही शिळा ठेवल्या का आपल्यावर? झाडाने सावली देण्यासाठी काही बंदी केली का? नद्याने तुम्हाला पाणी देण्यासाठी काही तुम्हाला मनाई केली का? सगळं वाचा तिथं. ते उत्तर आहे, करावा संकोच चित्ताची. पण मग दुसऱ्याला सुख द्यायचं असलं तर मग होय ते बहुसा. ज्ञानोबा सांगतात, पत्र पुष्प फळ. नाही हां, वाटेचा न चुके आलिया वृक्ष जेवी, पत्र पुष्प छाया, फळे मूळ ही धनंजया, वाटेचा न चुके आलिया वृक्षू जायचं. अजून ज्ञानोबा सांगतात, शांता तो शोधी जाणे सामोरे. सगळं जीवन काय ठेवलं नाही अजिबात. उपमा दिलेले मग मेघ उदार परिवसन.
मेघायचं उदार कोण नाही का? वेग द्यायला लागला की स्वतःचं अस्तित्वच नष्ट होता, संपला, मेघच संपला, शिल्लकच राहिलं आहे. व येते बहुता सुख केली. मग तुकोबाराय सांगतात ही देवाची पूजा. देवाची पूजा हे कोणते? भूताची. सगळ्या भूतांचं पालन करणं ही देवाची पूजा आहे. आणि दुसऱ्यांचा मत्सर करणं हा देवाचा शीण आहे. मत्सर तो शीण बहुतांचा. 17व्या अध्यायामध्ये ओवे आहे. आपुला अथवा परावा देही दुःख देती जे जे काही मग आत्मया ते तुलाही होई. झालं का? म्हणून तुकोबारा रुसायचं स्वतः रुसाय. माणसाला दुसऱ्यावर रुसण्याची नाही. माणसं दुसऱ्यावर रुसतात. शास्त्र सांगते सुखस्ते दुःखस्ते नको. सुखदुःखाचा दाता दुसरा कोणी नाही. परो ददाती ती कुबुद्धी रेषी. आपल्याला सुखदुःख दुसरी देतात ही दुर्बुद्धी आहे. श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदामध्ये 23वा अध्याय वाचाच. कदरयुग ब्राह्मणाचं आख्यान आले. त्याच्यामध्ये 1000 ओव्यांचा अध्याय आहे. 1004 बरोबर. चार सांगणार तो मी खरं सांगतो. पण वाढ करायला त्या 4 ओव्या कमी झालेल्या मी चालत नाही. 1004 ओव्या. त्याच्यामध्ये त्या कदरयुग ब्राह्मणाचा अनुवाद वाचा. कदरयुग ब्राह्मणानं माणसाच्या जीवनामध्ये दुःखाला जेवढी कारणं मानल्यात ना ती सगळी खंडन केल्यात. ग्रह, प्रारब्ध, सगळं काल गुणच केलं. याच्यापैकी कुणीच परो ददाती ती कुबुद्धी रेषी. आपल्याला अशी सवय आहे यष्टी चुकली की त्याला म्हणायचं तरी सांगत होतं लवकर चला म्हणून. आणि सापडली की म्हणायचं बघा मी गडबड केल्यामुळे सापडली. याला आमच्या भागात काय म्हणतात माऊली? साध्याची सुट्टी बुडाल्याची पहिले आमच्या भागातली म्हणे. तरी तुम्हाला म्हणत होतो. पुढे का अहम करो मी ती वृथाभिमान. जे करतो ते मी स्वकर्म सूत्रे नगतीचाही लोक. म्हणून तो कोपारायचा रुसावे भोगावे. आपल्यावर रुसा आपल्यावर भोगा. राहिला बाकीचा तो उरला तो सगळा देवच आहे. तुझे खंडे तरी उरला तो अवघा. तुकोबाराय सांगतात बाहेर ओळखायला जायची आवश्यकता नाही. नलगे बाहेर ठाव आपण बाहेर नलगे ठाव. आपण सगळीकडे शोधलं पण आपल्याला शोधायचं राहिलो. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात हा अभंग संतत्वाच्या कसोटीचा आहे. संतपणा त्याला म्हणतात की जो सगळ्या लोकांचा जीव म्हणजे सगळ्या लोकांची संवेदना होतो. ज्ञानेश्वर आपल्याला अशी अवस्था प्राप्त झाली. खरं म्हणजे परमार्थामध्ये आपण जी साधना करतो ना ती साधना संतांची जी स्थिती आहे ती स्थिती प्राप्त होण्यासाठी ती जोपर्यंत अशी स्थिती प्राप्त होत नाही तोपर्यंत परमार्थाचं फळ म्हणून तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे ऐसे झाले वाचून करणे तो शीण वाटत.
तुकोबा राय सांगतात तुका म्हणे सोंग वाया. काय का अभंग संतांचे असे आहेत की आपल्याला आत्मपरीक्षण करायला लागतं. दुर्दैवानं त्या अभंगात जाऊन सुद्धा आपण आत्मपरीक्षण करण्याच्या मनस्थितीबद्दल नसतो. पण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की संत असं का सांगतो. संत गेले तया छाया देवराया चुकलोसा दिसे पंत गेले संतच व्हायचं. म्हणून या अभंगामध्ये तुकोबाराय संतत्वाची कसोटी सांगतात. आता संतत्वाची कसोटी म्हणजे काय. जी संतत्वाची कसोटी आहे म्हणजे संतत्वाचं जे लक्षण आहे ते साधकाचं साधन आहे. तुकाराम विषय म्हणून तुका म्हणे संतपण तुका म्हणे संत तुका म्हणे संतपण तुका म्हणे संत पण याची ना